नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. शशी थरूर हे असं व्यक्तिमत्व आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आज म्हटलं पाहिजे त्यांना. कित्येक वर्ष त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलंय. या अगोदर ते युनोमध्ये काम करत होते. नंतर भारतात आल्यानंतर मंत्रीपद भूषवलं. वेगवेगळ्या प्रकारचे वादंग, इन्क्लुडिंग त्यांच्या पत्नीचा जो आकस्मिक मृत्यू झाला, त्या संदर्भाने सुद्धा ते अनेक वेळेला संकटात घेरले गेलेले होते. केरळमधून निवडून येत असतात. काँग्रेसच्या तिकिटात निवडून येत असतात आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या भोवती जो वादंग उठतो, तो त्यांच्या मोदी स्तुतीमुळे. वारंवार मोदींची स्तुती करताना दिसतात शशी थरूर. आणि ती स्तुती जी आहे ती त्यांच्या पक्षाच्या धोरणाशी विसंगत असते. कारण काँग्रेस पक्ष आपण एकंदरीत बघितलं, शेलकी विशेषणं जी आत्तापर्यंत कधी वापरली गेली नसतील, अशी विशेषणं मोदींच्या बाबतीत शोधून काढायची आणि ती त्यांना लावायची, ह्याच्यासाठी काँग्रेस पक्ष बदनाम झालेला होता. अशा या बदनाम पक्षामध्ये थरूर यांच्यासारखा एक नेता असतो, हा एक खरा चमत्कार होता. थरूर यांनी मोदींची भलावण कुठे-कुठे आणि कधी-कधी केली, 1-2 मिनिटात बघू आपण. खरं म्हणजे सांगायची गरज नाहीये. थरूर व्यक्तिमत्व इतकं फेमस झालेलं आहे या सगळ्यामुळे, की प्रत्येकाला आठवेल. पण जरा एक छोटीशी शब्द आठवले की जरा बरं वाटतं आपल्याला. थरूर कॉल्स मोदी प्राईम ॲसेट फॉर इंडिया ऑन ग्लोबल स्टेज, praising his energy, dynamism, willingness to engage with world leaders. He noted Modi's diplomatic outreach has strengthened India's global image and influence while calling for greater national backing on foreign policy. तर एक प्रकारे तुम्ही बघाल तर इतकी स्तुती सुमनं म्हणजे एक प्रकारे ते राहुल गांधी मोदींचं वर्णन अशा प्रकारे करतायत, की भारत आता कसा वाळीत टाकलेला आहे संपूर्ण जगामध्ये आणि तुमची पिछेहाट होते आहे. तुम्हाला चीनला सांभाळता आलं नाही, तुम्हाला अमेरिकेला सांभाळता आलं नाही आणि तुमची सगळीकडे कशा ठिणग्या पडतायत आणि संपूर्ण पराभव झालेला आहे परदेशी धोरणाचा. असं जे एक सूर काँग्रेस लावत असते, त्याच्याशी हे किती सगळं विसंगत आहे. वर्णन ते तुमच्या लक्षात येईल. मुद्दाम हे शब्द कशासाठी अतिशय महत्वाचे शब्द असतात. कारण केवळ थरूर मोदींची स्तुती करतात असं मी एका वाक्यात बोलू शकेन. पण ही उदाहरणं महत्वाची आहेत. मोदी हॅज ब्रॉट अ लॉट ऑफ एनर्जी अँड डायनामिझम टू इंडियाज फॉरेन पॉलिसी थ्रू टायरलेस ट्रॅव्हल अँड एनर्जेटिक एंगेजमेंट्स इंटरनॅशनली. ज्या प्रवासावरती काँग्रेस टीका करत होती, की हे संपूर्ण वर्षभरातले काय वर्षातले 100 दिवस, 150 दिवस हे परदेशातच असतात. वारेमाप खर्च करतात, त्याच्यातून काही निष्पन्न झालेलं नाही वगैरे. इथे थरूर म्हणतात टायरलेस ट्रॅव्हल म्हणजे हा माणूस काम कसा करतो. तिथे अनेक वेळेला रात्र सुद्धा विमानात काढतात. हॉटेलमध्ये जाऊन राहत नाहीत. विमान प्रवासामध्येच त्यांची होते आणि टाईम स्केल वेगवेगळी आहे, टाईम झोन वेगवेगळे आहेत. त्याच्यातून जाऊन 22 तास जो माणूस काम करतोय त्याच्यासाठी कुठला दिवस आणि कुठली रात्र उतरणार. कुठेतरी काहीतरी आपल्या मनालाही काही वाटलं पाहिजे. पण ते सोडून, लाज-लज्जा सोडून टीका करताना दिसतात आपल्याला. पण थरूर तसे नाहीयेत. थरूर यांनी अ, मालदीवला भारताने जी पाण्याची इमर्जन्सी वॉटर एड पाठवली, त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक केलेलं आहे. रामनाथ गोएंका लेक्चरच्या दरम्यान त्यांनी सांगितलं, "माझं प्रकृती ठीक नसताना सुद्धा मी आलो." आणि इकॉनॉमिक आउटलुक अँड कल्चरल कॉल टू ॲक्शन म्हणजे तुम्ही बघा, की ज्या-ज्या मुद्द्यांवरती काँग्रेस मोदींना घेरण्याचा प्रयत्न करते, त्या-त्या मुद्द्यांमध्ये ठरून मोदींची प्रशंसा करताना तुम्हाला दिसतंय. कॉमनवेल्थ स्पीकर्स कॉन्फरन्स असेल, तिथे सुद्धा त्यांनी मोदींचं जे झालेलं भाषण आहे, त्या भाषणाची भलावण केली. इंडो-पाक ऑपरेशन सिंदूरमध्ये तर म्हणजे नुसती स्तुती करून थांबले नाहीत. सर्वपक्षीय मंडळ जे पाठवलं गेलेलं होतं विविध देशांमध्ये, त्याच्यात थरूर यांच्या नेतृत्वाखाली एक गट गेलेला होता. आणि आठवत असेल तुम्हाला काँग्रेस पक्षाने इन्सिस्ट केलं होतं दुसऱ्या अमुक एका व्यक्तीला न्या, पण ते नाकारून मोदींनी थरूर यांचंच नाव त्याच्यामध्ये
मुकरर केलेलं होतं. आणि थरूरवरती तेवढा विश्वास होता, की सिंदूर सारख्या संकट काळामध्ये काँग्रेस एका रिस्पॉन्सिबल विरोधी पक्षाने कसं वागावं, याचं ज्यांना भान उरलेलं नव्हतं, तेव्हा भान असलेला थरूर हा एक नेता होता आणि मग मोदींनी ती संधी गमावलेली नव्हती. अशा प्रकारे एक अत्यंत उत्तम वक्ता आहेत आणि त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि व्हॅक्सिन डिप्लोमसी कोविड काळामध्ये अ, मोदींनी भारताची सगळ्या भारतीयांना लस मिळाली नसताना सुद्धा अन्य देशांमध्ये लस पाठवून एक प्रकारे त्यांना एक संदेश दिला, की आपण सगळे एक आहोत. आपल्या सगळ्यांवरती संकट एक आहे आणि भारत जिथे शक्य असेल तिथे-तिथे तुम्हाला मदत करायला तयार आहे. त्याचं एक जे वातावरण तयार झालं, त्याचे चांगले जे परिणाम आहेत ते आज आपल्याला बघायला मिळतायत. ते अशासाठी हा सगळी कॉन्ट्रोव्हर्सी मी का सांगते आहे, तर नुकतेच जे 3 भारतीय खलाशी मारले गेले आणि का मारले गेले तर अमेरिकेच्या जहाजांनी त्यांच्यावरती गोळीबार केला. त्याच्याबद्दल बघा मोदी सरकार कसं गळपटलेलं आहे, हातपाय गळून बसलेले आहेत, त्यांच्या अंगात दम नाही. हे ट्रम्पला खडसावून सांगू शकत नाहीत, वगैरे, वगैरे. इथे मल्लीनाथी चाललेली होती अक्षरशः वादळ उठलेलं होतं. त्या ह्याच्यामध्ये मोदींनी अ, G7 बैठकीच्या वेळेला जेव्हा ट्रम्प यांच्याशी अ, भेट झाली त्या भेटीमध्ये जाहीररित्या हा प्रश्न सांगितला. जाहीररित्या सांगितलं, की अशा प्रकारे आमच्या खलाशांचा जीव आम्ही धोक्यात घालू शकत नाही. त्यांच्या सुरक्षेची हमी पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला मोठे भारताबरोबर व्यापार वाढवायच्या गोष्टी करता, त्यावेळेला या बेसिक गोष्टी जर का सुरक्षेच्या आपण देऊ शकणार नसू, तर मग तो व्यापार वाढवणार कसा? हा प्रश्न मोदींनी त्यांना विचारलेला होता आणि अगदी एव्हरीबडी अप्रिशिएटेड दॅट, की अशा प्रकारे जाहीररित्या मोदींनी हा प्रश्न खाजगी बैठकीत तर आणखी तीव्र शब्दामध्ये त्यांनी धिक्कार केला असेल. पण पब्लिकली सुद्धा त्यांनी जे शब्द वापरले ते साधेसुधे नव्हते. तर ह्याचं कौतुक थरूर यांनी केलं, की ही मेड हिज पॉइंट क्लिअर टू यूएस प्रेसिडेंट ट्रम्प ऑन सेफ्टी ऑफ सिव्हिलियन सेलर्स अँड प्रोटेक्टिंग इंडियन लाईव्हज, एम्फसाइजिंग द इम्पोर्टन्स ऑफ द मेसेज. हे थरूर यांनी बोलल्यानंतर काँग्रेसला ते इतकं झोंबलं, इतकं झोंबलं, इतकं झोंबलं, की पवन खेरा साहेब बाहेर आले बिळातून आणि त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये आजकाल थरूर हे मोदींची फारच प्रशंसा करताना दिसतात. असं म्हणत खेरा म्हणाले, की ती जी G7 बैठकीचं आणि त्या अ, अनुषंगाने मोदी आणि ट्रम्प यांची जी भेट झाली, त्याचा अधिकृत वृत्तांत आहे. त्याच्यात तर त्या खलाशांचा उल्लेखच नाही. या थरूर साहेबांना तो कुठून दिसला? अरे, पवन खेरा साहेब, तुम्ही व्हिडिओ बघितला नाही का? म्हणजे आता हे शेअरिंग स्टॉप करते. हे पवन खेरा साहेबांनी तो व्हिडिओ बघितला नाही याचा अर्थ ट्रम्प आणि मोदी शेजारी-शेजारी बसलेत, पुढे वार्ताहर आहेत आणि मोदी काय बोलले, याचा तो व्हिडिओ आहे व्हिडिओ. कसला वृत्तांत आणि कसला अधिकृत वृत्तांत तिथे सगळ्यांनी ऐकलं. तुम्हाला ऐकवलं नाही. थरूर काय बोलतात ह्याच्यावरती जाहीररित्या आता काँग्रेस बाहेर आलेला आहे. कारण जीव नुसता तळमळलेला आहे आणि हा जो जीव इतके दिवस इतकी सगळी स्तुती-सुमनं, भलावण ऐकल्यानंतर काँग्रेस बोललेली नव्हती. म्हणजे आतल्या धुमशान चाललेली होती आणि थरूरला ताकीद द्या, अमुक करा, तमुक करा, सगळ्या अधून-मधून बातम्या तर येत होत्या. पण आज पवन खेरांनी वार्ताहर परिषद बोलवून थरूर हे कसे बरोबर नाहीत आणि अधिकृत भेटीमध्ये जे नाहीये वृत्तांतामध्ये ते थरूर त्याचं श्रेय मोदींना देतायत अशी तक्रार केलेली आहे. त्या खेरा साहेब, तुम्ही असाल किंवा तुमचे बॉस, बॉसच म्हणायचं पक्षाचे राहुल गांधी असतील, प्रियंकाजी असतील किंवा सध्या थोड्या मागे राहून पण पक्षाला मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या मातोश्री, राहुल गांधींच्या मातोश्री सोनियाजी ह्या असतील, ह्या सगळ्यांचा एक मोठा गैरसमज आहे, की तुमची काँग्रेस आता 100हून अधिक वर्षाची झाली आणि ती कशी बळकट पार्टी आहे आणि संपूर्ण देशामध्ये रिजनल पार्टीचा कसा अस्त होतो आहे आणि तो अस्त होत असताना उर्वरितांनी काँग्रेसमध्ये यावं आणि एक सबळ विरोधी पक्ष उभा करावा, असं जे
प्रस्ताव मांडलेला आहे, त्याच्या सगळ्या सुखस्वप्नात तुम्ही इतके रममाण आणि दंग झालेले आहात, की तुम्हाला कदाचित वस्तुस्थिती डोळ्यासमोर दिसत नाहीये. एका मागोमाग एक टी-एम-सीचे खासदार फुटले. आमच्या महाराष्ट्रामध्ये उभाठा शिवसेनेचे खासदार फुटले. ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सामील झाले. आता बातम्या येतायत मुलायम सिंग यांच्या पक्षाच्या आणि त्या बातम्या त्यांच्या अगोदर पंजाबमधल्या आपच्या बातम्या येतायत. आज मी बघितलं झारखंडच्या बातम्या मी बघितल्या. तेव्हा हवा कुठे वाहते आहे, खेरांना निश्चित माहिती आहे, पवन खेरांना. आणि हे वारं जर काँग्रेसच्या शिडात भरलं तर काय होईल साहेब? तुम्ही तरुणवर कशाला टीका करताय? चांगला माणूस आहे पक्षात तुमच्या. फारच त्यांना रबिंग द सॉल्ट ऑन द वूड म्हणतात. तसं जर का करत बसलात तुम्ही, कारण त्यांना थरूर यांना केरळचं चीफ मिनिस्टर करावं मला वाटतं. पार्टीनी अशी एक त्यांची मनीषा होती. अ, पण त्याला कोणी दुजोरा दिलेला दिसलेला नाहीये आणि थरूर झाले सुद्धा नाहीये चीफ मिनिस्टर केरळचे. तेव्हा टी-एम-सी, उबाठा, एस-पी, आप, झारखंड यांच्या लाईनवरती जर का हेही साहेब चालायला लागले, तर तुमचं काय होणार? म्हणून ते दिवस तुझे हे फुटायचे, घटना दुरुस्ती करायचे. अशी वेळ आलेली आहे, तेव्हा जागे व्हा. उगाचच आणखी टीका करून लोकांना दुखवू नका. दिवस काय आहेत लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटतंय, तुम्ही सगळ्यांना म्हणताय, सगळे आमच्यामध्ये विसर्जित होणार आहेत आणि आम्ही शक्तिमान होणार आहोत. पण तसं खरंच होणार आहे का? याचा विचार करा. कारण तुमचाही पक्ष समजा फुटला, 2/3 फुटायला लागतात आणि तो फुटणं काही अवघड नाही या दिवसामध्ये. अवघड नाहीये. कारण तुम्ही ज्या पद्धतीत पक्ष चालवलायत आणि एकामागून एक, एकामागून एक पराजय जे पक्षाच्या खिशामध्ये टाकलेले आहे, त्याच्यानी मोराल हाय आहे, नीतिमत्ता उंचावलेली, नीतिधैर्य उंचावलेलं आहे, अशी तुमची खरंच कल्पना आहे का? या अगोदर सुद्धा अनेक नेते बाहेर पडले आमच्या महाराष्ट्रात. अशोकजी चव्हाण आले ना बाहेर. असेच आणखीही काही येऊ शकतात. चांगली-चांगली माणसं काँग्रेसमधले हिमांत बिस्वा बघा, कुठे पोहोचलेत आज. अ, तुमचे सिंधिया बघा, आहेत अशी अनेक माणसं आहेत, जी तुम्ही दुखवून ठेवलेली आहेत. गुलाम नबी असं जास्त नावं घेत नाही. पण पवन खेरा साहेबांना एकदम स्फूर्ती आली आणि त्यांनी डायरेक्ट वार्ताहर परिषद बोलावली. म्हणून मला असं वाटलं, की ते म्हणतात ना, की काळ बदललेला आहे. काळ बदललेला आहे आणि त्याची पावलं ओळखा जरा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार.